भाजपा नगरसेवकाच्या त्रासाला कंटाळून नर्तिकेची आत्महत्या, नोकरदारांना दिलासा देणारे खासदार सुप्रिया सुळेंचे राईट टू डिस्कनेक्ट विधेयक आणि नाशिकच्या तपोवन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल, अशाच इतर घटनांवर टाकूया एक नजर. नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र सह्याद्री न्यूज चॅनल. एका नृत्यांगनेच्या आत्महत्येमुळे कर्जत जामखेड हादरून गेले आहे. दीपाली गोकुळ पाटील हिने जामखेड येथील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. पण या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे, कारण या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा मुख्य आरोपी म्हणून भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहित असतानाही गायकवाड दीपालीवर लग्नासाठी दबाव टाकत होते आणि याच त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. देशातील नोकरदार वर्गासाठी आता एक मोठा दिलासा. काम आणि वैयक्तिक आयुष्यात योग्य समन्वय राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 हे महत्त्वपूर्ण विधेयक सादर केले आहे. या विधेयकानुसार कार्यालयीन वेळेनंतर किंवा सुट्ट्यांच्या दिवशी कामासंबंधीचे फोन कॉल्स किंवा ईमेलला उत्तर न देण्याचा कायदेशीर हक्क प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणार आहे. सततच्या डिजिटल उपलब्धतेमुळे होणारा बर्नआउट आणि मानसिक ताण कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. नाशिकचे तपोवन सध्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आहे. आगामी कुंभमेळ्यासाठी साधुग्रामच्या नावाखाली 1800 झाडे तोडण्याच्या निर्णयावरून शिवसेना ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. तपोवनातील वृक्षतोड हा ठराविक ठेकेदारांसाठी रचलेला डाव असून कुंभमेळ्यानंतर ही जागा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा कट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्हा हा 6 डिसेंबर 2025 रोजी एका मोठ्या राजकीय आणि धार्मिक वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. बेलडांगा भागात तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांच्या हस्ते एका नव्या बाबरी मशीदच्या बांधकामासाठी पायाभरणी करण्यात आली. याच कारणामुळे स्थानिक पातळीवर मोठे राजकीय आणि सामाजिक स्तरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरात जमा झालेला पैसा ही थेट देवतेची मालमत्ता आहे आणि आर्थिक संकटात असलेल्या कोणत्याही सहकारी बँकेला वाचवण्यासाठी या निधीचा वापर केला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने ठामपणे स्पष्ट केले आहे. केरळमधील थिरुनेल्ली मंदिर देवस्थानच्या मुदत ठेवी परत करण्याच्या वादावर सुनावणी करताना न्यायालयाने बँकांना फटकारले आहे. भविष्यात जर एकनाथ शिंदेसाहेब उद्धव ठाकरेंकडे परतले तरीही मी शिंदेंसोबतच राहणार, असे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट विधान केले आहे. निलेश राणे यांच्या या विधानामुळे शिंदे गटातील नेत्यांची निष्ठा पूर्णपणे शिंदेंसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दोन्ही ठाकरेंमध्ये संभाव्य समेट होण्याची शक्यता शिंदे गटात गांभीर्याने घेतली जात असल्याचेही हे विधान सूचित करते. आमचे बुलेटिन आपल्यापर्यंत सर्वात पहिले पोचावे यासाठी सबस्क्राईब करा. आमचे बुलेटिन आपल्याला कसे वाटतात हे कमेंट जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका. धन्यवाद.